आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धुळे जिल्हा रुग्णालयातील नव्या इमारतीला उद्घाटनापूर्वीच भगदाड। बातमी सविस्तर। धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या स्त्री व महिला बाल कल्याण रुग्णालयाच्या नूतनीकरण कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। रुग्णालयाचे उद्घाटन अद्याप झाले नसताच प्रवेशद्वाराच्या भिंतीला तब्बल 10 फुटाचे मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नवीन इमारतीच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून संबंधित बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच उद्घाटनापूर्वीच भिंत कोसळल्याने भविष्यात रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। SPJ न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल, धुळे। आपण बघत आहात सूर्यप्रकाश न्यूज, सत्य बातम्यांचा विश्वासू आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। सूर्यप्रकाश न्यूज आपल्या सेवेत सदैव तत्पर।